माझी पत्नी एका आजाराने वारली. त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला. माझी एकच मुलगी होती. तिचे नाव सायली होते. सायली दिसण्यात खूप सुंदर होती. पत्नी गेल्यानंतर मी मुलीकडे लक्ष दिले नाही आणि ती पाहता पाहता लग्नाच्या वयात येऊन ठेपली. मला हे कळलेच नाही. माझी मुलगी साधी आणि साधी होती. घरात सलवार कुर्ता घालायची आणि बाहेर जाताना जीन्स टॉप घालून निघायची. आता मी तिची काळजी घेऊ लागलो. कारण तरुण मुलींवर तरुण मुलांच्या नजरा नेहमी असतात. मला हे स्पष्ट माहीत होते की ते मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची जवानी संपवू इच्छितात. माझी मुलगी इतकी मोठी झाली होती, पण अजूनही तिला काही दुःख झाले की ती माझ्या गळ्यात पडायची आणि जेव्हा काही चांगल्या गोष्टी बोलायच्या असतील तर माझ्या मांडीवर निर्लज्जपणे लहान मुलांसारखी येत असे. सुरुवातीला मला माझ्या मुलीबद्दल काही विचार येत नव्हते. पण नंतर जेव्हा ती मोठी दिसू लागली, तेव्हा माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. एक दिवस मी माझ्या मुलीला तिच्या खोलीत रडताना पाहिले. मी तिच्या जवळ गेलो, तर तिने अश्रू पुसले आणि शांत होऊन साधी झाली. मी म्हणालो, "मुली, काय झाले?" पण ती म्हणाली, "काही नाही मुली, तू रडत होतीस. मला माहीत आहे नकोस, मी तुझा बाबा आहे. तुमच्यापासून काय लपवायचे? आता तर आम्ही दोघेच उरलो आहोत, जे एकमेकांचे आधार आहोत." माझी मुलगी नजर खाली घालून म्हणाली, "बाबा, अशी काही गोष्ट नाही. मला फक्त आईच्या आठवणी येत होत्या, म्हणून रडू आले. मुली जे व्हायचे ते झाले. ते सर्व देवाची इच्छा आहे. आपण यात काही करू शकत नाही. मलाही तुझ्या आईच्या आठवणी खूप येतात. पण काय करू? आता माझी मुलगी माझ्या गळ्यात पडली आणि म्हणाली, "बाबा, मला आईशिवाय अजिबात चांगले वाटत नाही. जर तुम्हीही गेलात तर मी काय करेन? एकटी? मुली, मी कुठे जाणार? मी तुझ्यासोबतच राहीन." "नाही बाबा, उद्या जर तुम्ही नवीन लग्न केलेत तर तुम्ही त्यांना वेळ द्याल. मला माहीत आहे." "नाही मुली, अशी काही गोष्ट नाही. जर तू म्हणालीस तर मी दुसरे लग्न करणार नाही. पण मुली, उद्या तुझे लग्न झाले आणि तू सासरला गेलीस तर तुझ्या बाबांना काय होईल? तू विचारू शकत नाहीस मुली. एकटे स्वयंपाक करणे, रोज एकटे राहणे, आयुष्यभर एकटा माणूस कसा राहू शकतो?" माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली आणि म्हणाली, "जर अशी गोष्ट असेल तर बाबा, मी लग्न करणार नाही. मला लग्न करायचेच नाही. तुमच्यापासून दूर जायचे नाही. पण मुली, अजून माझे अर्धे आयुष्य बाकी आहे. यावेळी मला आयुष्य काढणार का? जीवनसाथीशिवाय. तू विचार करू शकतेस मुली, की एकटे राहणे किती कठीण आहे." "होय बाबा, मला माहीत आहे. मुली, रात्र झाली आहे. आज तुला भूक लागली नाही का? जा, लवकर स्वयंपाक कर. तुझे बाबा भुकेले आहेत." "काय? तुझे बाबा भुकेले झोपवायचे का?" "नाही बाबा, मी तुम्हाला कधीही भुकेले झोपू देणार नाही. मी तुमची पूर्ण काळजी घेईन. मी तुमची काळजी अशी घेईन जशी माझी आई घेत असे. मी तुम्हाला माझ्या आईची आठवण येऊ देणार नाही." "मुली, तुझी गोष्ट बरोबर आहे, पण तू मला सर्व काही देऊ शकतेस. पण एक गोष्ट आहे जी तू मला देऊ शकत नाहीस. तिच्याशिवाय माणूस जगूच शकत नाही." "बाबा, अशी कोणती गोष्ट आहे जी मी तुम्हाला देऊ शकत नाही? तुम्ही सांगा तर मी तुम्हाला सर्व काही देण्यास तयार आहे." "मुली, आधी स्वयंपाक कर. नंतर आम्ही रात्रभर बोलू. तुझे बाबा तुला सोडून कुठे जाणार नाहीत." "होय बाबा, मी लवकर स्वयंपाक करते." मला स्वतःवर लाज वाटत होती की मी माझ्या मुलीसोबत काय करण्याचा विचार करत आहे. पण जर माझी मुलगीही तयार होत असेल तर मी काय करू? लहानपणापासून मी तिला खूप प्रेमाने वाढवले आहे. पण आज अशा गोष्टी बोललो तर ती कदाचित माझ्यावर थुंकेल. जेवण झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या खोलीत गेलो तेव्हा माझी मुलगी झोपलेली होती. मी म्हणालो, "मुली, तब्येत ठीक आहे ना तुझी?" "होय बाबा, तब्येत ठीक आहे. पण माझ्या पायात काहीतरी हलकासा दुखत आहे. हे आताच होत आहे. जेव्हा मी स्वयंपाक करत होते तेव्हा होत नव्हते." "काय असू शकते बाबा?" "मुली, काही हरकत नाही. मी तुझ्या पायांची मालिश करतो." "नाही बाबा, तुम्ही राहा. तुम्ही माझ्या पायांची मालिश कशी करू शकता? मी स्वतः करेन. आता मी तरुण झाले आहे." "मला माहीत आहे मुली, तू तरुण झाली आहेस. पण माझेही कर्तव्य आहे की तुझ्या आईच्या जाण्यानंतर मी तुझी काळजी घ्यावी." "ठीक आहे बाबा, करून द्या मालिश." मला माहीत होते की तुम्ही मानणार नाही. त्यानंतर मी माझ्या मुलीच्या पायांची मालिश करू लागलो. माझी मुलगी म्हणाली, "बाबा, थोडे वर करून गुडघ्यापर्यंत मालिश करून द्या." आणि जेव्हा मी मालिश करत होतो, तेव्हा ती जोरात श्वास घेत होती. "मुली, काय झाले? इतक्या जोरात श्वास का घेत आहेस?" "काही नाही बाबा. फक्त असेच." माझी मुलगी मला लपवत होती, पण ती गरम होत होती. मला सर्व कळले होते. माझी मुलगी म्हणाली, "बाबा, मला आठवले की तुम्ही त्या कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होतात जी मी तुम्हाला देऊ शकत नाही." "बाबा, आता सांगा." मी त्या गोष्टीकडे इशारा करत म्हणालो, "मुली, तू मला देऊ शकत नाहीस." "बाबा, मला काही समजले नाही." "एकदा पुन्हा सांगा." "मुली, तीच गोष्ट जी प्रत्येक पुरुषाला त्याच्या पत्नीकडून मिळते. आयुष्याचे परमसुख."
बाबा, काय तुम्ही याचीच गोष्ट करत आहात? तिने इशारा करत म्हटले, होय मुली, मी याचीच गोष्ट करत आहे. पण बाबा, आपण बाप मुलगीच्या नात्याने बांधलेले आहोत. अशा स्थितीत मी तुमच्यासोबत असे करू शकत नाही. बाबा, हे तर समाजात चुकीचे समजले जाते. मुली, म्हणूनच मी म्हणत होतो की मी लग्न करणार नाही, जेणेकरून मला ते सुख मिळेल जे पत्नी देते. नाही बाबा, माझ्या असताना तुम्ही नवीन लग्न करणार नाही. जर अशीच गोष्ट असेल तर मी तुम्हाला देण्यास तयार आहे. मुली, कुणाला सांगू नकोस, नाहीतर आपले भांडे फुटेल. बाबा, मी कुणाला सांगणार नाही. काय मी असे करू शकते? तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास नाही का? मुली, अशी गोष्ट नाही. चुकीने तू कुणाला सांगितले तर माझे काय होईल? बोलता बोलता माझ्या मुलीला खाज येऊ लागली. मुली, काय झाले तुला? खाज येत आहे काय? वाटते मला आता गरज आहे. मी त्या गोष्टीकडे इशारा करत म्हणालो. मुली, ही खाज अनेकदा इशारा करत म्हणालो. मुली, ही खाज अनेकदा जेव्हा मन करते तेव्हा होते. कदाचित तुझेही मन आता तयार झाली आहे. मीही इशारा करत म्हणालो. मुली, या गोष्टीकडे पहा. यामुळेच नदी वाहत आहे. जर हे मिळाले तर नदी शांत होईल. होय बाबा, मला राहत नाहीये. मला लवकर द्या बाबा. पहिल्यांदा हे काही होऊ नये. मला माहीत आहे मुली, पहिल्यांदा काय होते. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझे बाबा सर्व सांभाळतील. तू फक्त पाय पसर. मी माझ्या मुलीला आनंद देत म्हणालो, मुली, तुला कसे वाटत आहे? बाबा, मला सुरुवातीला विचित्र वाटत होते, पण आता मला सुकून मिळत आहे. मुली, पहिल्यांदा असेच होते. हे घे, तू केळ खा, बस बाबा तुम्ही सोडा. जवळपास 3 तास झाले. आता मला सहन होत नाही. मलाही झोप येत आहे. मी झोपते. ठीक आहे मुली, मीही झोपतो. सकाळ झाली तेव्हा माझी मुलगी थेट बाथरूमकडे गेली आणि नंतर आंघोळीसाठी गेली. मुली, इतक्या सकाळी का आंघोळीला जात आहेस? थंडी लागेल तुला. बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी ठीक आहे. तरीही मी पाणी गरम केले आहे. जेवण झाल्यानंतर मी ऑफिसला जाऊ लागलो. पण तेव्हा माझी मुलगी म्हणते, बाबा, मी इथे एकटी कशी राहीन? मीही तुमच्यासोबतही घेऊन चला. ठीक आहे मुली, चला. कारमध्ये बसता बसता माझा मूड बनला. आज तर चला परत जाऊया. आज आपण पूर्ण आनंद घेऊया. बाबा, माझेही खूप मन करत आहे. अर्ध्या वाटेवरून परत आल्यानंतर मी माझ्या मुलीला खोलीत नेले. बाबा, काय आपण हे रोज करू शकतो का? मी माझ्या मुलीला रात्रीपेक्षा जास्त आनंद देऊ लागलो. बाबा, आता तर रात्रीपेक्षा जास्त आनंद देऊ लागलो. बाबा, आता तर या ट्रेनिंगमध्ये पास झाले आहात. त्या दिवसानंतर आम्ही दोघेही कधीही करत असू. या संबंधांमुळे खूप मानसिक त्रास होऊ लागला. तिला सतत अपराधीपणाची भावना येऊ लागली. एक दिवस तिने मला सांगितले, बाबा, हे चुकीचे आहे. आपण बाप आणि मुलगी आहोत. असे संबंध समाजात आणि कायद्यानेही अमान्य आहेत. मला यामुळे खूप दुःख होत आहे. आपण हे थांबवावे. मीही जागा झालो. मी पाहिले की माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आम्ही हे संबंध ताबडतोब थांबवले. मी नंतर एका योग्य स्त्रीशी लग्न केले आणि सायलीचेही चांगले लग्न झाले. मी समजलो की एकटेपणात कुटुंबातील सदस्यांचा गैरवापर करणे किती घातक आहे. कुटुंबातील नाती पवित्र ठेवावीत. योग्य मार्गाने जीवनसाथी शोधावा आणि मुलांना सुरक्षित वातावरण द्यावे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.